विरुद्ध मराठी असा काही जो वाद सुरू आहे त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप असा वाटतो का कसं? नक्कीच आहे कुठेतरी काही मुद्दामून काही समाजांना ते तसे शांतताप्रिय समाज आहेत त्यांना उद्युक्त केलं जातं असं दिसतंय. आणि कारण ते तसे शांतताप्रिय व्यापारी समाज आहेत तर त्याच्यामधून अचानक गेल्या काही वर्षांमध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी केलं जाणं हे काही अपेक्षित नाही आहे. त्यामुळे त्यांना कुठलं तरी राजकीय पक्षाकडूनच त्या पद्धतीने करण्यासाठी कोणीतरी लोक सांगत असावेत. पण मला असं वाटतं की त्यांनाही ते कळून चुकलेलं आहे आणि यापुढे समाजामध्ये सलोखा नक्की राहील. त्यांना आपली चूक लक्षात आलेली असावी असं मला वाटतं. विश्वास नांगरे पाटील यांनी संघाच्या शाखेतही यावे असे चंद्रकांतदादा पाटील म्हणते. राज ठाकरे यावर टीका पण केलेली आहे. राजसाहेबांनी त्याच्याबद्दल जे काही पक्षाचं मत होतं, राजसाहेबांसाठी आमचं मत वेगळं असण्याची त्याचं काही कारण नाही. त्यामुळे त्यांनी जे मत त्याबद्दल व्यक्त केलं, त्यांनी त्याच्यावरती काही लिहिलं होतं, ट्विट केलं होतं, तेच आमचं सगळ्यांचं मत आहे. आणि शेवटचा असा प्रश्न आहे की आता जिल्हा परिषद आपला एकमेव सदस्य इथून निवडून गेलेले गांधींच्या रूपाने, तर त्यांना कशा पद्धतीने पक्षाकडून पाठबळ आहे? नक्कीच आहे. एकमेव आलेलं आहे हे माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे आणि पुढच्या येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये ही संख्या वाढलेली असेल. एक असला तरी तो अतिशय चांगलं काम करतोय. लोकांमध्ये त्याच्याबद्दल खूप चांगली भावना आहे आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये ज्या ज्या इथे कुठल्या निवडणुका होतील, निवडणुकीला वेळ आहे मला माहिती आहे, पण तरी ज्या कुठल्या जवळपास छोट्या मोठ्या निवडणुका होतील त्याच्यामध्ये आम्हाला अधिक चांगला प्रतिसाद मिळेल आणि संख्येने सुद्धा आमचे लोक अधिक मोठ्या संख्येने निवडून जातील याची मला खात्री आहे.